नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा जी के एक्सप्रेस या युट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे आजच्या सेशन मधला. स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल योग्य विधान ओळखा. स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल योग्य विधान ओळखा. स्वामी दयानंद सरस्वती बद्दल पहिलं विधान आहे, दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव मूलशंकर होते. हे विधान बरोबर आहे. यांचं पूर्ण नाव काय होतं? मूलशंकर करसनदास तिवारी हे त्यांचं पूर्ण नाव होतं. ओके. दुसरं विधान आहे, त्याने 1875 मध्ये बॉम्बे येथे आर्य समाजाची स्थापना केली. हेही विधान बरोबर आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी इसवी सन 1875 ला मुंबईमध्ये आर्य समाजाची स्थापना केली आणि 1877 ला आर्य समाजाची दुसरी शाखा त्यांनी लाहोर मध्ये स्थापन केली होती. यांची इच्छा होती की ते पुण्यामध्ये पण त्यांना काढायचं होतं, पण पुण्यामध्ये त्यांना विरोध झाल्यामुळं ते कुठे गेले? लाहोर मध्ये गेले. आणि नंतरच्या काळामध्ये या आर्य समाजाचं मुख्यालय काय बनलं? तर ते लाहोरच बनलेलं आहे. म्हणजे दुसरंही विधान बरोबर आहे. त्यांनी स्वामी विरजानंद नावाच्या अंध शिक्षकाकडून शिक्षण घेतले होते. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1845 ला गृहत्याग केला होता. म्हणजे त्यांनी घर सोडलं 1845 ला. त्या 1860 पर्यंत त्यांनी भारत भ्रमण केले आणि शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी मथुरेमध्ये गेले आणि मथुरेमध्ये जाऊन स्वामी विरजानंद यांच्याकडून त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्यांनी आपले गुरु मानले. म्हणजे तिसरंही विधान बरोबर आहे. चौथं विधान आहे, त्यांनी वेदाकडे परत चला हा प्रसिद्ध म्हणजे घोषणा केली होती आणि त्यांनी निषेध केला होता. निषेध केला नव्हता, त्यांनी दिलेला तो हिंदू धर्मांना प्रसिद्ध मोठा संदेश होता की त्यांनी हिंदू धर्माला सांगितलं, जर हिंदू धर्माचं मूळ जर आपल्याला शोधून काढायचं असेल तर ते सगळं वेदामध्ये भेटतं. म्हणून त्यांनी निषेध केलेला नव्हता, त्याचं समर्थन त्यांनी केलेलं होतं आणि त्यांनी दिलेला प्रसिद्ध संदेश होता, वेदाकडे परत चला. म्हणून मित्रांनो, निषेध केला या शब्दामुळं हे विधान चुकीचं आहे. म्हणून ह्याच्यामध्ये योग्य विधाने ओळखा म्हटलंय. 1 बरोबर आहे, 2 बरोबर आहे, 3 बरोबर आहे. कुठं दिसतं? 1, 2 आणि 3. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे, गोपाळ हरी देशमुख यांनी महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणेच्या उद्देशाने कोणत्या वृत्तपत्रासाठी लेख लिहिण्यास सुरुवात केलेले होते? तर गोपाळ हरी देशमुख यांचा कालखंड साधारणतः 1823 ते 1892 हा त्यांचा कालखंड आहे. आणि गोपाळ हरी देशमुख यांचा विचार केला तर त्यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं? तर लोकहितवादी म्हणून त्यांना ओळखलं जातं. लोकहितवादी. आणि लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांनी अनेक त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून हिंदू धर्मामधल्या ज्या काही अनिष्ट प्रथा असतील, समाजातल्या ज्या वाईट प्रथा असतील, त्या वाईट प्रथेवरती त्यांनी अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीने टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न केला. याच लोकहितवादी यांनी प्रभाकर या वृत्तमानपत्रामध्ये, ज्या वृत्तमानपत्राचे संपादक कोण होते? तर भाऊ महाजन होते. कोण होते? भाऊ महाजन. आणि भाऊ महाजन यांचं जे पूर्ण नाव आहे गोविंद विठ्ठल कुंटे हे त्यांचं नाव आहे. आणि भाऊ महाजन ज्या वर्तमानपत्राचे संपादक होते ते म्हणजे प्रभाकर. आणि या प्रभाकर वृत्तपत्रामध्ये लोकहितवाद्यांनी शतपत्रे लिहिलेले आहेत. शतपत्रे वास्तव्यात ते 108 लिहिलेले आहेत, पण म्हणताना आपण शतपत्रे असं म्हणतो आपण. म्हणजे 100 पत्र समाजाला उद्देशून त्यांनी कोणत्या वर्तमानपत्रामध्ये लिहिलं होतं? प्रभाकर. म्हणून
या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्याची पद्धत नाही असं म्हटलेलं आहे? तर मित्रांनो, आपल्याकडे नागरिकत्वाच्या संदर्भामध्ये घटनेची कलम आपण जर विचार केलात 5 ते 11 या दरम्यानच्या कलमामध्ये आपल्याकडं नागरिकत्वाची माहिती देण्यात आलेली आहे आणि ते नागरिकत्व 5 प्रकारे आपल्याला प्राप्त करता येतं. तर तुम्हाला इथं 4 पर्याय दिलेले आहेत. तर आपल्याला नागरिकत्व कोणत्या पद्धतीने प्राप्त करता येत नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे जन्माच्या माध्यमातून आपण नागरिकत्व प्राप्त करू शकतो, नैसर्गिकरित्या आपण प्राप्त करू शकतो, वंशाद्वारे करू शकतो आपण, आणि निवडणुकीच्या द्वारे आपण या ठिकाणी नागरिकत्व प्राप्त करू शकत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे, 26 जुलै 1876 रोजी खालीलपैकी कोणी इंडियन असोसिएशनची स्थापना केली होती, जी 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर त्यामध्ये विलीन करण्यात आलेली होती? तर मित्रांनो, इसवी सन 1875 मध्ये शिशिर कुमार घोष यांनी इंडियन लीगची स्थापना केलेली होती. इंडियन लीगची स्थापना केलेली होती आणि ह्या इंडियन लीगचं नंतर 1876 मध्ये नाव बदलण्यात आलं आणि 1876 ला त्याचं नाव काय ठेवण्यात आलं? इंडियन असोसिएशन असं नाव करण्यात आलं, जे तुमच्या प्रश्नामध्ये लिहिलेलं आहे. इंडियन असोसिएशन म्हणजे शिशिर कुमार घोष यांची इंडियन लीग आहे. 1875चं जे नाव आहे ते 1876 ला बदलण्यात आलं आणि ह्या इंडियन असोसिएशनचे संस्थापक म्हणजे कोण होते? सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. कोण होते? सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस होते. आनंद मोहन बोस होते. अशा पद्धतीनं यांनी ही संघटना उभी केली आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी काँग्रेसची स्थापना होण्याच्या पूर्वी संपूर्ण भारताच्या नेत्यांना एकत्रित म्हणजे अखिल भारतीय भारतातली पहिली परिषद म्हणजेच या इंडियन असोसिएशनला ओळखलं जातं आणि या इंडियन असोसिएशनच्या माध्यमातून सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 ला भारतातली पहिली नॅशनल कॉन्फरन्स भरवलेली होती. भारतातील पहिली नॅशनल कॉन्फरन्स भरवलेली होती आणि या इंडियन असोसिएशनच्या माध्यमातून दुसरी नॅशनल कॉन्फरन्स कधी भरवण्यात आली? 1885 ला भरवण्यात आली. आणि जेव्हा ह्या नॅशनल कॉन्फरन्स भरवण्यात आल्या होत्या त्या कलकत्त्याला भरवण्यात आलेल्या होत्या. जेव्हा दुसरी नॅशनल कॉन्फरन्स झाली त्याच वेळेला मुंबईमध्ये 28 डिसेंबर 1885 ला काँग्रेसची स्थापना झाली आणि काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी यांनी हे जे काही इंडियन असोसिएशन नावाची जी संघटना आहे त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन केली. मग असं करणारे व्यक्ती कोण होते? तर त्या प्रश्नाचं उत्तर येतं सुरेंद्रनाथ बॅनर्जी, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, चुकीच्या रीतीने जुळवलेली जोडी ओळखा म्हटले. चुकीची जोडी ओळखा म्हटलेला आहे. भारत सेवक समाजाची स्थापना 1905 ची आहे. 1905 आणि भारत सेवक समाजाची स्थापना आगरकरांनी केलेली नाही तर गोखले यांनी केलेली आहे. गोपाळ कृष्ण गोखले, म्हणजे पहिला पर्याय चुकीचा आहे. सोशल सर्व्हिस लीगची स्थापना जी.के. गोखले यांनी केलेली नाही. सोशल सर्व्हिस लीगची स्थापना कोणी केलेली आहे? तर त्याचं उत्तर काय येतं बघा. सोशल सर्व्हिस लीगचं नारायण मल्हार जोशी यांनी स्थापन केलेली आहे आणि ही संघटना त्यांनी 1911 मध्ये काढलेली होती.
सत्यशोधक समाजाची स्थापना, म्हणजे हा दुसरा पर्याय पण चुकीचा आहे. तिसरा पर्याय सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये 24 सप्टेंबर 1873 ला फुल्यांनी केली होती. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. वरचे दोन्हीही विधान चुकीचे आहेत. धर्मसभा ही बीजी टिळक नाही, तर धर्मसभा 1830 ला राधाकांत देव यांनी स्थापन केलेली आहे. राधाकांत देव. म्हणजे तीनही पर्याय चुकीचे आहेत. पहिला चुकीचा, दुसरा चुकीचा, तिसरा चुकीचा. मग चुकीचे कोण आहेत? ए बी डी. ए बी डी पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे, सविनय कायदेभंग चळवळीच्या स्मरणार्थ यांनी तामिळनाडू मधील तंजावर किनारपट्टीवरील त्रिचन्नापल्ली पासून वेदारण्यापर्यंत मिठाचा सत्याग्रह केलेला होता. तर मिठाचा सत्याग्रह आपल्याला प्रसिद्ध आहे इतिहासामध्ये, की ज्या मिठाच्या सत्याग्रहाला आपण काय म्हणतो? सविनय कायदेभंग चळवळ असं म्हणतो आपण. सविनय कायदेभंग चळवळ. आणि ही सविनय कायदेभंग चळवळ महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली पूर्ण भारतभर सुरू करण्यात आली. आणि या सविनय कायदेभंगाची चळवळ महात्मा गांधीजीने मिठाचा सत्याग्रहापासून केलेली होती. आणि मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी महात्मा गांधी साबरमतीवरून निघाले. आणि साबरमतीवरून ते कुणीकडे जाणार होते? दांडीकडे जाणार होते. साबरमतीवरून ते कधी निघाले? 12 मार्च 1930 ला निघाले. आणि ते दांडीला कधी पोहोचले? 6 एप्रिल 1830 ला पोहोचले. आणि मिठाचा सत्याग्रह त्यांनी मोडून काढला. मिठावर जो कर लादलेला होता त्याच्या विरोधामध्ये त्याने आंदोलन छेडलं होतं हे. आणि अशा पद्धतीनं सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली. वेगवेगळ्या भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये या सविनय कायदेभंग चळवळीचं अस्तित्व आपल्याला नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतं. आणि ब्रिटिशांनाही वाटलं नव्हतं की मिठाचा सत्याग्रह एवढा प्रचंड मोठ्या वेगाने भारतभर प्रसरेल असं वाटलं नव्हतं. पण ही चळवळ अत्यंत व्यापक बनली. आणि दक्षिण भारतामध्ये तामिळनाडूमध्ये सी राजगोपालचारी यांच्या नेतृत्वाखाली मिठाचा सत्याग्रह करण्यात आलेला होता. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला भारताचा मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखले जाते? आता मित्रांनो, हा जो प्रश्न आहे ना, IBPS का TCSच्या परीक्षेला कुठेतरी हा प्रश्न विचारलेला आहे. आणि तुम्ही जर प्रॉपर ह्या प्रश्नाचा अभ्यास केलात, आता तिथं उत्तर दिलेलं आहे. ऍक्च्युली भारताचे मार्टिन ल्यूथर किंग जर कोणाला म्हणायचं तर स्वामी दयानंद सरस्वती यांना म्हटलं जातं. स्वामी दयानंद सरस्वती यांना म्हटलं जातं. पण ऍक्च्युली ह्या प्रश्नामध्ये इथं ऑप्शनच नाही. मग आता हा पर्याय सोडून देऊन दुसरं उत्तर कोण होऊ शकतं? तर महात्मा ज्योतिबा फुले हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर होतं. पण ऍक्च्युली इतिहासाचा आपण अभ्यास करत असताना महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असं म्हटलं जातं. महाराष्ट्राचे. आणि भारताचे जर म्हटलं स्वामी दयानंद सरस्वती हे त्याचं उत्तर येतं. पण पर्यायामध्ये तसं नाही. हा प्रश्न ऍज इट इज परीक्षेचा प्रश्न आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे, प्लासीची लढाई डॅश डॅश मध्ये झालेली आहे. तर प्लासीचं युद्ध 23 जून 1757 मध्ये प्लासीचं युद्ध झालेलं आहे. ह्या प्लासीच्या युद्धामध्ये बंगालचा नवाब कोण होता? बंगालचा नवाब सिराज उद्दौला होता. कोण होता? सिराज उद्दौला होता. आणि या लढाईमध्ये इंग्रजांचा अधिकारी कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह होता. आणि या युद्धामध्ये ह्या सिराजचा सेनापती होता. सिराजचा सेनापती ज्याचं नाव होतं मीर जाफर. मीर जाफरने ह्या सिराज उद्दौलाच्या विरोधामध्ये गुपितपणे रॉबर्ट क्लाइव्हला मिळून
कटकारस्थान रचलेलं होतं. त्याच्यामुळं हा युद्धामध्ये बैमान झाला, म्हणून इथं सिराजुद्दौलाला पराभव मान्य करावा लागला. आणि अशा पद्धतीनं रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली 1757ला प्लासीचं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये इंग्रजांचा विजय झाला. आणि या प्लासीच्या युद्धाने इंग्रज भारताच्या राजकारणामध्ये पाय ठेवले. भारताच्या राजकारणात पाय ठेवले हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. आणि इथं प्रश्न असाही विचारला जातो, रक्तपात न होता इंग्रजांनी कोणती लढाई जिंकलेली होती? त्याही प्रश्नाचं उत्तर काय येतं? प्लासीची लढाई. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती अधिनियमाने भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आलेली आहेत? आपल्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य नव्हते. हा प्रश्न मागच्या सिरीज मध्ये मी अतिशय डिटेल मध्ये सांगितलेला आहे, ते एकदा पाहून घ्या. आणि मूलभूत कर्तव्या संदर्भामध्ये जी घटनादुरुस्ती आहे ती 42वी घटनादुरुस्ती आहे 1976, म्हणजे पर्याय क्रमांक 1 प्रश्नाचं उत्तर आहे. यांचा समावेश घटनेमध्ये कुठं करण्यात आलेला आहे? भाग 4A मध्ये करण्यात आलेला आहे. भाग 4A मध्ये करण्यात आलेला आहे. आणि यांच्या संदर्भामध्ये कलम कोणती जर म्हटलं तर त्या प्रश्नाचं उत्तर येतं कलम 51A ते कलम 51K पर्यंत आपल्याकडे मूलभूत कर्तव्याची यादी देण्यात आलेली आहे. हे मूलभूत कर्तव्य आज घडीला आपल्या घटनेमध्ये किती आहेत? 11. सुरुवातीला किती होते? 10 होते. हे 11वं कर्तव्य कधी घेण्यात आलं? 86वी घटनादुरुस्ती वर्ष 2002ला आपल्या घटनेमध्ये हे 11वं मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे, अंदमान निकोबार बेटापैकी कोणत्या बेटावर भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे? हे बघा, आपल्या भारताचा आपण असा विचार केला तर भारताचं ही बाजू इकडं आपल्याकडं इकडं लक्षद्वीपचा समूह आहे, लक्षद्वीपचा समूह आहे. आणि इकडचा जो तुम्हाला दिसतो बंगालच्या उपसागरामधला हा अंदमान निकोबार बेट समूह आहे, अंदमान. आणि ह्या अंदमान निकोबार बेट समूहामध्ये भारतातील एकमेव ज्वलंत ज्वालामुखीचा एक उद्रेक जिथं आपल्याला पाहायला मिळतो ते म्हणजे कोणता आहे? बॅरन बेट आहे. आणि ह्या बॅरन बेटावरती लास्टचा ज्वालामुखीचा उद्रेक 2017 मध्ये झालेला आहे. आणि हे भारतातलं एकमेव उदाहरण आहे की जिथं आपल्याला जिवंत ज्वालामुखी कसा होतो आणि तो कशा पद्धतीने येतो आणि ते सगळ्या आपण गोष्टी पाहू शकतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बॅरन बेट. आणि हे नॉन कोवेरी बेट हे पण तिथंच आहे. नील बेटाचं नाव आपल्याकडे सध्या शहीद बेट म्हणून त्याला नामकरण करण्यात आलेलं आहे. कोणतं? शहीद बेट. सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याची आठवण म्हणून ह्या नील बेटाचं नाव शहीद बेट असं ठेवलेलं आहे. लिटल अंदमान हा पण याच बेट समूहाचा भाग आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, भारतामध्ये पहिली आपत्ती व्यवस्थापन योजना कोणी जाहीर केलेली होती? आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा आपत्ती व्यवस्थापन योजना ही जाहीर करण्यात आली होती 2000, म्हणजे आपण जर विचार केला भारतामध्ये पहिली आपत्ती व्यवस्थापन योजना नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे 2016 मध्ये, 2016. आणि त्याच्या अगोदर आपत्ती व्यवस्थापन आपल्याकडे जे काही आहे भारतामध्ये पहिल्यांदा लातूरमध्ये स्थापन करण्यात आलं 2008 मध्ये. पण आपत्ती व्यवस्थापन योजना कोणी जाहीर केली? त्याचं उत्तर येतं नरेंद्र मोदी 2016. पुढचा प्रश्न आहे, मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशांमधील सीमारेषा दर्शवते? बघा, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये 1893 ला ड्युरँड नावाची रेषा तयार करण्यात आलेली आहे. कोणती आहे? ड्युरँड. सर ड्युरँड यांच्याच अध्यक्षतेखाली ती नेमण्यात आली होती. त्यांचंच नाव त्याला आहे. भारत बांगलादेश मध्ये रॅडक्लिफ नावाची रेषा आहे. रॅडक्लिफ
सर रॅडक्लिफ त्याचे अध्यक्ष होते, त्यांच्या नावावरूनच ते नाव देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर भारत चीन मध्ये मॅकमोहन रेषा आहे. कोणती रेषा? मॅकमोहन रेषा. आणि ही रेषा 1914 ला तयार करण्यात आलेली आहे. आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जी रेषा आहे ती पण रेषा रॅडक्लिफ आहे. आणि रॅडक्लिफ हे भारत आणि पाकिस्तान, भारत आणि बांगलादेश, कारण अगोदर दोन देश एकच होते. आपल्याकडे 1971 ला बांगलादेशची निर्मिती झाली आणि आजही भारत आणि बांगलादेशच्या सीमारेषेचं नाव रॅडक्लिफच म्हणून ओळखलं जातं. आणि हे जे रॅडक्लिफ रेषा आहे 17 ऑगस्ट 1947 ला आखण्यात आलेली आहे. 17 ऑगस्ट 1947. तुम्हाला मॅकमोहन विचारलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 प्रश्नाचं उत्तर बरोबर. पुढचा प्रश्न आहे, भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये खारफुटी वनस्पती सर्वाधिक प्रमाणामध्ये आढळतात? तर साहजिक आहे की आपल्या भारताचा जर आपण विचार केला मोठ्या प्रमाणामध्ये, जर आपण बघा इकडे हे भारताचा हा जो भाग तुम्हाला दिसतोय आणि इकडचा जो वेस्ट बंगालचा भाग दिसतो ना, हा जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश. या त्रिभुज प्रदेशाला सुंदरबन या नावाने ओळखलं जातं. आणि हा त्रिभुज प्रदेश गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन नद्यांच्या खोऱ्यामुळे तयार झालेला आहे. आणि इथंच आपल्या भारतामध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणामध्ये खारफुटी वने आपल्याला पाहायला मिळतात. वेस्ट बंगाल, पश्चिम बंगालमध्ये आणि खारफुटी वनाचं प्रमाण आहे 42.45%. पश्चिम बंगालला वगळता आपण दुसरं जर राज्य विचारात घेतला, पश्चिम बंगालच्या नंतर भारतामध्ये सर्वात जास्त खारफुटीचे वने गुजरातमध्ये आहेत. आणि महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक खारफुटीचे वने रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून तुम्हाला भारतातलं राज्य विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर. पुढचा प्रश्न, भारतातील एकेरी नागरिकत्वाची तरतूद ही कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आलेली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर येतं इंग्लंड. इंग्लंड वरून आपण आपल्या घटनेमध्ये एकेरी नागरिकत्वाची तरतूद स्वीकारलेली आहे. एकेरी नागरिकत्व. त्याच्यानंतर आपण इंग्लंड वरून संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे. संसदीय शासन पद्धती. त्याच्यानंतर आपण इंग्लंड वरून कायद्याचे राज्य हे पण स्वीकारलेलं आहे. कायद्याचं राज्य. त्याच्यानंतर आपण इंग्लंड वरून द्विसदनी सभागृह हे पण आपण कुठून स्वीकारलेलं आहे? इंग्लंड वरूनच स्वीकारलेला आहे. आणि प्राधिलेख, प्राधिलेख हा जो विशेष अधिकार आहे, विशेष अधिकार हे पण आपण कुठून स्वीकारलेला आहे? इंग्लंड वरून घेतलेला आहे. आणि संसदेची आले ना संसदीय शासन पद्धती, बरोबर आहे. म्हणजे हे एवढं सगळं आपण कोणत्या देशावरून घेतलेलं आहे? इंग्लंड वरून घेतलेलं आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न, काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये इंडिया खादी बोर्डची स्थापना केलेली आहे? तर आपल्याकडे बघा अलाहाबाद अधिवेशन 1910 या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सर विल्यम वेडरबर्न. विल्यम वेडरबर्न. ओके. आणि हे या प्रश्नाचं उत्तर नाही. त्याच्यानंतर अहमदाबाद, काकीनाडा आणि त्याच्यानंतर बेळगाव. बेळगावच्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य महात्मा गांधी या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि ते एकदाच अध्यक्ष झालेले होते. हे या प्रश्नाचं उत्तर नाही. काकीनाडा अधिवेशन 1923 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. काकीनाडा अधिवेशनामध्ये 1923 ला ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना आझाद होते, मौलाना आझाद होते आणि काँग्रेसचे
हे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून यांची निवड करण्यात आलेली होती. तरुण अध्यक्ष, अगदी वय वर्ष 35 वर्ष असताना त्यांना काँग्रेसचं अध्यक्षपद मिळालेलं होतं. आणि याच अधिवेशनामध्ये जमनलाल बजाज यांच्या अध्यक्षतेखाली आपल्याकडे काय करण्यात आलं, हे इंडिया खादी बोर्डची स्थापना करण्यात आलेली होती. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर. पुढचा प्रश्न आहे, आंतरविळाद्वारे अन्न म्हणून कोणते शैवाल वापरले जाते? तर अंतराळवीर जे असतात यांना अन्न म्हणून जे शैवाल वापरलं जातं ते क्लोरेला आहे. क्लोरेला पर्याय क्रमांक 4. कारण क्लोरेला मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवनसत्व असतात, मोठ्या प्रमाणामध्ये प्रथिने त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आणि एवढंच नव्हे, मोठ्या प्रमाणामध्ये खनिज सुद्धा आढळतात. एवढंच नव्हे तर क्लोरेचा आपण विचार केला, जेव्हा क्लोरेला प्रकाश संश्लेषण करतं तेव्हा ह्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये ते कार्बन डायऑक्साईड काय करतं, शोषण करून घेतं. आणि या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमधून ते ऑक्सिजन मुक्त करतं. काय मुक्त करतं? ऑक्सिजन मुक्त करतं. आणि त्याच्यामुळं ऑक्सिजन मुक्त करत असल्यामुळं जेव्हा हे अंतराळवीर हे अन्न वर घेऊन जातात आणि जेव्हा ते खातात आणि ते वर गेल्याच्या नंतर म्हणजे हे जे ऑक्सिजनची निर्मिती होती त्याच्यामुळं अंतराळवीरांना हवा शुद्ध करण्यासाठी मदत होते. म्हणून हे अन्न अत्यंत महत्वाचं मानलं जातं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 बरोबर. पुढचा प्रश्न आहे, काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय हा शब्द जोडण्यात आलेला होता? तर मित्रांनो 1891 जे अधिवेशन आहे, पी आनंद चार्लू हे जे अधिवेशनाचे अध्यक्ष होते काँग्रेसच्या. आणि या नागपूरच्या अधिवेशनामध्ये 1891 काँग्रेसनं पहिल्यांदा त्यांच्या नावामध्ये राष्ट्रीय हा शब्द जोडलेला होता. आणि ह्या राष्ट्रीय शब्दाला विरोध करणारे कोण होते? महात्मा ज्योतिबा फुले होते. कारण त्यांचं म्हणणं होतं की जोपर्यंत तुम्ही तळागाळातल्या लोकांना, शेतकऱ्यांना काँग्रेसमध्ये विलीन करून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला राष्ट्रीय म्हणण्याचा अधिकार नाही, असं ठणकावून सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले. त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 बरोबर. पुढचा प्रश्न आहे, राज्य मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती कोण करतात? तर राज्य मुख्य आयुक्तामध्ये रचना कशी असते? एक मुख्य आयुक्त आणि 10 इतर आयुक्त असतात. अशा पद्धतीने टोटल 11 जणांची ही रचना असते. आणि या संदर्भामध्ये एक समिती गठीत केली जाते राज्य सरकारकडून. आणि ह्या समितीचे अध्यक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात. एवढंच नव्हे, विरोधी पक्षाचा नेता पण असतो याच्यामध्ये, विरोधी पक्ष नेता. आणि या समितीने ज्या नावाची शिफारस केली जाते त्या नावाची शिफारस राज्यपालाकडे सुपूर्द केली जाते आणि राज्यपाल त्यांची नेमणूक करतात. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. आणि राज्य मुख्य आयुक्ताचा कालावधी किती वर्ष असतो? 3 वर्ष असतो. नसेल तर वय वर्ष 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते पद धारण करू शकतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर. पुढचा प्रश्न आहे, विनिंग द इनर बॅटल हे पुस्तक कोणत्या खेळाडूने लिहिलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर येतं सेन वॉटसन. 2022 मध्ये त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं होतं. आणि सेन वॉटसन हे अतिशय फिरकी गोलंदाजामध्ये त्यांचं नाव अतिशय टॉपला गणलं जात होतं. ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत. आणि त्यांच्या जीवन चरित्रावरती त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे विनिंग द इनर बॅटल, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? तर सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 ला पुण्यामध्ये करण्यात आलेली आहे. पुण्यामध्ये.
आणि त्याचे संस्थापक कोण आहेत? महात्मा ज्योतिबा फुले. 1873. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. त्या समाजाचं ब्रीद वाक्य होतं, सर्व साक्षी जगतपती, नकोच त्याला कोणी मध्यस्थी. म्हणजे ईश्वर सर्वांसाठी खुला आहे, त्याच्यामध्ये मध्यस्थी म्हणून मंदिरामध्ये बसून जे लुडबुड धंदे करतात ते आम्हाला गरजेचे नाहीत, असं ठणकावूनपणे सांगणारे म्हणजे कोण होते? ज्योतिबा फुले होते. आणि ज्योतिबा फुल्यांचा कार्यांचा आढावा घेत असताना प्रचंड विद्वता असणारं व्यक्तिमत्व आणि ते महाराष्ट्राला लाभलेलं नेतृत्व आणि महाराष्ट्रात घडलेलं नेतृत्व हे आपण सगळ्यांनी त्याच्याबद्दल अभ्यासलेलं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आजची सिरीज आपली या ठिकाणी संपलेली आहे. परत भेटूया नवीन व्हिडिओ मधून. धन्यवाद. जर काही प्रश्न असतील तर आपल्याला हा नंबर आहे, या नंबरला तुम्ही कॉल करू शकता, चौकशी करू शकता. आपण लवकरात लवकर जीएस ची बॅच आपण लॉन्च करतोय. IBPS आणि त्याच्यानंतर जे काही आपल्या राज्य सरकारकडून भरत्याची घोषणा केली झालेली आहे त्याच्यामध्ये TCS पॅटर्न आहे, IBPS पॅटर्न आहे. ह्या सगळ्यांचा आढावा घेऊन ती आपण बॅच लॉन्च करतोय आणि अत्यंत कमी फीस मध्ये लॉन्च करतोय, म्हणून नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. धन्यवाद.